कळमेश्वर तालुक्यातील कनियाडोल गावातील गोरगरिबांना आपत्कालीन वेळेत आर्थिक सहाय्य मिळावे याकरता लोकसहभागातून सरपंच सहाय्यता निधी उभारण्याचा अभिनव उपक्रम कन्याडोल ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात येत आहे। ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरपंच लाल मोहम्मद मालाधारी हे प्रयत्न करत आहेत व त्यांची उत्तम कामगिरी सुरू आहे। कन्याडोल कोकरडा हे 1120 लोकांची गट ग्रामपंचायत असून या गावात रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत। अशा कुटुंबांना संसाराचे रहाट गाडगे चालवताना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं। यामुळे अशा कुटुंबाला काही अंशी आर्थिक हातभार लागावा व त्यांची कमी अधिक प्रमाणात आर्थिक समस्या मार्गी लागावी या हेतूने सरपंच श्री लाल मोहम्मद मालधारी यांनी गाव पातळीवर सरपंच सहाय्यता निधी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न चालू केलाय। या निधीचा ग्रामपंचायत कन्याडोल कोकरडा क्षेत्रातील नागरिकांसाठीच असून यात ज्यांचे पालन पोषण करणारं कुणीही नाही त्यांना टिफिन सुविधा, अंत्यसंस्कारासाठी मदत यांसह विविध प्रकारच्या संकट काळात गरीब व गरजूंना आरोग्य उपचार, शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना गरज पडल्यास गंभीर आजारावर उपचारासाठी मदत होणार आहे। या निधीमधून गावातील कोणालाही लाभ देण्याकरता लेखी अर्ज, 1 लाख रुपयांपेक्षा कमीचं उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहेत। तसेच या निधीचा आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा याकरता 15 सदस्यीय समितींची निवड करण्यात आली असून बँकेत खातंही उघडण्यात आलेलं आहे। सरपंच सहाय्यता निधी समितीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील टाले, उपाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, सदस्य सुनील चव्हाण, राजू इरपाची, चंद्रभान डोंगरे, लखनू चव्हाण, गंगाधर गावडे, प्रवीण मेश्राम, अनिल बंड, किशोर वंजारी, शहागीर महाजन, हरिभाऊ मेश्राम, शेषराव गावडे, शंकर मडके, बाबा उताणे यांचा समावेश आहे। ब्युरो चीफ मंगेश उराडे, नागपूर जिल्हा। सर, कन्याडोल ग्रामपंचायत अंतर्गत जे योजना आपण राबवत आहेत त्याबद्दल सविस्तर सांगा सर। कन्याडोल ग्रामपंचायत कळमेश्वर तालुक्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये येते। या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आता सध्याच गेल्या महिन्यामध्ये मासिक सभा व ग्रामसभेमध्ये दोन्ही सभेमध्ये ठराव केला की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर गावामध्ये सरपंच सहायता निधी उभारण्याचा आम्ही ठराव पारित केला आणि तसं नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचं अकाउंटसुद्धा ओपन केलेलं आहे। या सरपंच सहायता निधी अंतर्गत जर गावामध्ये एखाद्या कुटुंबावर अचानक नैसर्गिक आपत्ती आली किंवा एखाद्या घरी जर ऑपरेशनसाठी जर खूप मोठा खर्च लागत आहे, एखाद्या गरीब मुलीच्या लग्नासाठी गरज पडत असेल, एखाद्या निराधार गावामध्ये जे 4-5 व्यक्ती आहे त्यांना त्यांचा अंत्यसंस्कारासाठी भविष्यामध्ये या गोष्टीसाठी त्या सरपंच सहायता निधीचा उपयोग करण्यात येईल। आणि या अंतर्गत आम्ही जर गावातील नागरिक किंवा बाहेरगावचे कोणी पण व्यक्ती जे स्वच्छेने काही दान करू इच्छितात त्यांच्याकडून दान घेऊन त्यांना रीतसर पावती देऊन हा निधी उभारण्याचा आम्ही ठराव पास केलेला आहे आणि तसंच त्याच्यावर कामसुद्धा सुरू झालेलं आहे। आणि याच्यामध्ये एखादा विद्यार्थी आहे जो खूप हुशार आहे परंतु त्याला शैक्षणिक खर्चामध्ये झेपत नाही आहे, तर त्यालासुद्धा अशा 4-5 मुद्द्यांवर या ग्रामपंचायतीकडून या निधीचा उपयोग करण्यात येईल। आणि या निधीचा उपयोग करण्यासाठी कोणत्या व्यक्तींनी कधी जर अर्ज केला तर याच्यासाठी आम्ही 15 गावातीलच आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची 15 लोकांची समिती, कार्यकारी समिती निर्मित केलेली आहे। तो व्यक्ती ज्यांना लाभ पाहिजे त्यांनी त्यांच्याकडे अर्ज करायचा आणि ते आपली मीटिंग घेऊन चर्चा करून आम्हाला लेखी कळवतील का या व्यक्तीला किती मदत करायची, तसं मग ग्रामपंचायतकडून त्यांना तेवढ्या निधीचा मदत केल्या जाईल। अशा प्रकारचा आम्ही मानस केलेला आहे आणि तसं कामसुद्धा सुरू झालेलं आहे।
साहेब काही अंगणवाडीला वगैरे काही आपण किट वगैरे दिलं त्याबाबत सर? हो, आजच आम्ही आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ग्रामपंचायततर्फे 15 वित्त आयोगातून आम्ही कोकरडा व कन्याडोल अशा 2 अंगणवाडी माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत येते. या दोन्ही अंगणवाडीला आम्ही किचनचं साहित्य व इतर साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे.